महत्त्वाची नाही, जिद्द महत्त्वाची असते. भारत हा खेड्यांचा देश आहे. आज भारतामध्ये अनेक जी खेडी आहेत ते खेड्यांमधून वेगवेगळ्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलली जाते. त्या बोलीभाषा जी आहे त्या बोलीभाषेच्या आधारावर आधारित प्रत्येक राज्याने आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेवर आधारित शिक्षण व्यवस्था जी आहे ती शिक्षण व्यवस्थामध्ये जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी कामगार आहेत, कामगार शाळा असतील, त्याचप्रमाणे ऊसतोडणी जर समाज जास्त असेल तर त्या ठिकाणी ऊसतोडणी लोकांसाठी असणारी ऊसतोडणी साखर शाळा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळामधून शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची असणारी जी भाषा आहे ती मातृभाषा असते. याच्या दुसरी बाजूचा जर आपण विचार केला तर शहरांमधून सध्या इंग्रजी जी भाषा आहे ती इंग्रजी भाषांचा असं वाढणारं जे आंतरराष्ट्रीय स्वरूपात जे काही पेव आहे ते पेव भाषावर प्रभुत्व असलं की तो व्यक्ती खूप समाजामध्ये ॲक्टिव्ह होऊन मोठा अधिकारी बनू शकतो किंवा शैक्षणिक पातळीत स्वतःची एक नावलौकिक कमवू शकतो. ही जी बाब आहे ती बाब आज आपण जर एकंदरीत 30 ते 40 वर्षाचा जर सर्वे केला तर खेड्यांमधून शिकलेली एक सर्वसाधारण जी गरीब मुलं आहेत की जी स्वतःच्या मेहनतीवर एक शाळेला साधं दप्तर नसतानासुद्धा त्या शिक्षण व्यवस्थेत मिळणारं जे काही मूल्य आहे ते मूल्य जोपासून त्याने शैक्षणिक जी काही प्रगती आहे मातृभाषेतून जितकी जास्त प्रमाणात साध्य केलेली आहे तितकी इंग्रजी भाषेतून जी प्रगती आहे ती प्रगती आपल्याला पाहायला मिळत नाही. याचे उत्तम उदाहरण जर पाहिले तर 40 ते 50 वर्षामध्ये जे काही खेड्यांमधून जे शिक्षण घेतलेले जे विद्यार्थी ते विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेची जी पडताळणी आहे आज प्रशासकीय क्षेत्रामध्ये कलेक्टर म्हणा, IPS म्हणा, PSI म्हणा किंवा इतर जे काही प्रशासकीय क्षेत्रात काम करणारे जे अधिकारी वर्ग आहेत त्या अधिकारी वर्गांची जर टक्केवारीचा जर आपण विचार केला तर सर्वात जास्त जी टक्केवारी आहे ती टक्केवारी खेड्यातील मुलांची आपल्याला पाहायला मिळते. याचं एकमेव कारण असं आहे, खेड्यातील जो मुलगा आहे ते संघर्षातून शिकलेला असतो, त्याला बऱ्याचशा जडणघडणीतून त्या ठिकाणी स्वतःचं आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्य जगत पुढे जावं लागतं. त्यामुळे त्याचं जे काही अनुभव आहे त्या अनुभवाची जी बोल आहे त्या अनुभवाची जी शिदोरी आहे ती शिदोरी त्याच्या पाठीशी असते. शहरातील मुलांना सर्व ज्या काही ज्या सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधांमुळे त्यांना त्यांचं जे संघर्षाचं जे जीवन आहे ते जीवन त्या ठिकाणी त्यांना जास्त अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे खेड्यातील जी मुलं आहेत आज इस्रोसारख्या किंवा त्याचप्रमाणे ज्या काही महत्त्वाच्या ज्या सायन्स रिसर्च सेंटर आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलामचं उदाहरण घ्या. एक खेड्यात शिकणारा विद्यार्थी एक खेड्यापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन आपली स्वतःची गुणवत्ता साध्य करू शकतो. त्याचप्रमाणे अशी भरपूर काही उदाहरणं आहेत.